आणि पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आज किरीट सोमय्या भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत। त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी असं भाजपचं शिष्टमंडळही असेल। शनिवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला होता। याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोपही सोमय्या यांनी केला होता। या सगळ्या प्रकरणात पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले। त्यानंतर सोमय्या आणि भाजपचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेते। या भेटी संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, हे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला पोहोचलंय का? या शिष्टमंडळात कोण कोण आहेत आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? तुर्तास या शिष्टमंडळापैकी केवळ सुनील राणे हे पोहोचलेले आहेत। मात्र भाजपचं शिष्टमंडळ किरीट सोमय्यांच्यासह काही वेळातच राजभवन इथे पोहोचेल। आपण गेल्या काही दिवसांपासून बघतो आहोत की किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची दिल्लीवारी देखील झाली। दिल्लीतल्या केंद्रीय गृहसचिवांना ते भेटले। त्यानंतर काल ते खार पोलीस स्टेशन या ठिकाणीही गेले होते। त्यांचा जो महत्त्वाचा आक्षेप आहे की जो एफआयआर हल्ल्यासंदर्भातला दाखल केला गेलेला आहे हा चुकीचा एफआयआर आहे, खोटी बोगस एफआयआर दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे हा बदलण्यात यावा, त्यासोबतच नवा एफआयआर दाखल करण्यात यावा अशी देखील किरीट सोमय्या यांची मागणी आहे। याकरता ते काल खार पोलीस स्टेशनमध्ये गेले। पोलिसांची भूमिका देखील त्यांनी जाणून घेतली आणि कालच त्यांनी असा इशाराही दिला होता की जर नव्या पद्धतीने एफआयआर घेतला गेला नाही तर मला राज्यपालांची भेट घ्यावी लागेल। त्यानुसार आज ते राज्यपालांची भेट घेण्यासाठी आणि हल्ल्यासंदर्भातल्या एफआयआरची माहिती देण्यासाठी राज्यपालांकडे येत आहेत। त्यांचा जो महत्त्वाचा आक्षेप आहे की संजय पांडेंवरती, पोलीस आयुक्तांवरती त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे की त्यांनी खोटा एफआयआर दाखल केला, त्यांच्या सांगण्यावरून एफआयआर दाखल झालेला आहे। हीच तक्रार आज ते राज्यपालांकडे मांडतील। राज्यपाल त्याच्यानंतर काय निर्देश देत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास काही वेळातच, काही क्षणांमध्ये भाजपचं शिष्टमंडळ किरीट सोमय्यांसह आता या मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेत आहेत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्यपालांचा नव्याने प्रवेश होतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। राज्यपालांची या प्रकरणातली एंट्री नेमकं पुढे काय घडवते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच। तुर्तास धन्यवाद मनश्री सगळ्या माहितीबद्दल। आणि किरीट सोमय्या राजभवनच्या गेटपाशी दाखल झालेले आहेत। राज्यपालांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या राजभवनमध्ये पोहोचतात। किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचं शिष्टमंडळ सुद्धा असेल। शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला, त्यानंतर दाखल झालेल्या एफआयआर, त्या एफआयआरच्या बाबतीत किरीट सोमय्या यांच्या असलेल्या तक्रारी, त्यानंतर काल पुन्हा एकदा खार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी घेतलेली पोलिसांची भेट आणि पुन्हा असलेले आक्षेप, या सगळ्या पार्श्वभूमीवर ते राज्यपालांची भेट घेत आहेत आपल्या तक्रारी, आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी। त्यामुळे राज्यपाल राज्यपाल त्यांचं म्हणणं ऐकून घेतात का आणि त्यांचं म्हणणं ऐकल्यावर नेमकी काय कारवाई करतात याकडे लक्ष। प्रवीण दरेकर सुद्धा पोहोचले। राज्यपाल को न्याय मांगने के लिए किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचं शिष्टमंडळ असणार आहे आणि सध्या किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ प्रवीण दरेकर हे सुद्धा राजभवनाच्या आवारामध्ये पोहोचलेत। याशिवाय भाजपचे आणखीन काही नेते त्यांच्यासोबत असण्याची शक्यता सांगितली जाते। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या राजभवनाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि या सगळ्या संदर्भातली अपडेट्स ते आपल्याला देतील। मनश्री, सध्या राज्यपाल हे शिष्टमंडळासोबत राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर, गोपाळ शेट्टी आणि सुनील राणे हे सुद्धा राजभवनवरती दाखल झालेले आहेत। या पद्धतीने किरीट सोमय्या यांनी काल सांगितलेलं होतं की खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी पोलिसांची भेट घेतली। जो एफआयआर हल्ल्यासंदर्भातला या आधी दाखल झालेला आहे तो एफआयआर त्यांना मान्य नाही, ही अशा प्रकारचा एफआयआर हा चुकीचा दाखल करण्यात आला आहे असा किरीट सोमय्या यांचा दावा होता। आणि या संदर्भात तक्रार करण्यासाठी म्हणून ते आता राजभवनवर राज्यपालांची भेट घेत आहेत। राज्यपाल यानंतर नेमकी काय भूमिका घेतायत, काय बोलतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी किरीट सोमय्या यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली, त्यानंतर खार पोलीस स्टेशनला ते गेले। आयुक्त संजय पांडेंवरती सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता राज्यपालांची भेट किरीट सोमय्या यांनी घेतलेली आहे। नुकतीच राज्यपालांची भेट घेण्याकरता शिष्टमंडळ, भाजपचं शिष्टमंडळ हे आत पोहोचलेलं आहे। ही भेट किती वेळ चालते याकडेही आपलं लक्ष राहील आणि सोबतच या भेटीमधून आता भाजप आणि राज्यपाल इथून पुढची भूमिका नेमकी काय जाहीर करतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कविता, प्रवीण दरेकर हे किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ राजभवनामध्ये पोहोचलेले दिसले। या व्यतिरिक्त भाजपचे आणखीन कोण ते नेते हे किरीट सोमय्यांसोबत असणार आहेत? एक मिनिट
मनश्री, आवाज येतोय माझा? बहुधा मनश्री पर्यंत आवाज पोहोचत नाहीये. राजभवनामध्ये पोहोचलेत किरीट सोमय्या. आवाज येतोय, बोला. बरं मनश्री, किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ प्रवीण दरेकर हे राजभवनाच्या आवारात जाताना दिसले. या व्यतिरिक्त भाजपचे आणखीन कोणकोणते नेते तिथे उपस्थित होत आहेत किंवा येत आहेत? राजभवनावर प्रवीण दरेकर, त्यांच्यासोबतच सुनील राणे आणि गोपाळ शेट्टी हे तुर्तास पोहोचलेले आहेत. यानंतर मंगल प्रभात लोढा हे सुद्धा येण्याची शक्यता आहे. भाजपचं शिष्टमंडळ हे आता राजभवनवरती दाखल झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण किरीट सोमय्या हे त्या शिष्टमंडळापैकी अर्थातच महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे किरीट सोमय्यांसमवेत आता राज्यपालांची चर्चा ही सुरू झालेली आहे. राज्यपालांपुढे आता किरीट सोमय्या आपली कैफियत मांडतील, आपली तक्रार सांगतील की कशा प्रकारे चुकीचा एफआयआर, त्यांच्या मते चुकीचा असणारा एफआयआर हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याबद्दलही किरीट सोमय्या यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत, त्या सुद्धा ते राज्यपालांच्या पुढे मांडतील. त्यानंतर राज्यपाल नेमकी काय भूमिका घेत आहेत, कारण राज्यपालांचा आजवरचा महाविकास आघाडीसोबतचा संघर्ष किंवा त्यांचे वादविवाद हे आता काही महाराष्ट्राला नवे राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणावरनं राज्यपालांची महाराष्ट्राच्या राजकारणात होणारी एंट्री ही निश्चितच या प्रकरणाला एक वेगळं वळण देणारी ठरेल. कविता, बरोबर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की भेट नेमकी किती वाजता, कारण जी वेळ अगोदर सांगितली गेली आहे ती 12:30ची सांगितली गेलेली आहे. याच वेळेत ही भेट होणार आहे का, की भाजपचे आणखीन शिष्टमंडळातले प्रतिनिधी येईपर्यंत थांबणार आहेत? खरं तर किरीट सोमय्या हे शिष्टमंडळात पैकी जे महत्त्वाचे होते ते पोहोचलेले आहेतच. सोबतच आपण बघितलं तर सुनील राणे आणि प्रवीण दरेकर हे सुद्धा पोहोचलेले आहेत. प्रवीण दरेकर हे तर विधान परिषद विरोधी पक्षनेते आहेत. त्याच्यामुळे आता चर्चेला सुरुवात होण्यास हरकत नाही. मंगलप्रभात लोढा हे मात्र अजून पोहोचलेले दिसत नाहीयेत. मात्र त्यांच्याकरता ही भेट लांबवली जाईल किंवा चर्चा लांबवली जाईल असं दिसत नाही. राज्यपालांची भेट लगेचच होईल अशी सध्याची शक्यता आहे. मात्र ही भेट किती वेळ चालेल, ही चर्चा किती वेळ चालेल हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. किरीट सोमय्यांचा वरती झालेला हल्ला, यासोबतच महाराष्ट्रात गेल्या 4-5 दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत, मग नवनीत राणा, रवी राणा यांची केस असेल किंवा इतर गोष्टी असतील, भोंग्यांसंदर्भातल्या इतर चर्चा असतील, त्या बाबतीतही राज्यपालांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सध्या आपण जे चित्र बघतो आहोत की राजभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त तर लावलेलाच आहे, कारण किरीट सोमय्यांसोबतची जी सिक्युरिटी आहे ती आता आणखी कडक करण्यात आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी आता सध्या किरीट सोमय्या जातात त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त असतो. झालेल्या हल्ल्यानंतर तशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. आणि आता सध्या राजभवनवर किरीट सोमय्या, त्यांचं शिष्टमंडळ आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा काही वेळातच सुरू होईल अशी शक्यता आहे. तर किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, सुनील राणे, गोपाळ शेट्टी हे भाजपचं शिष्टमंडळ सध्या राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनमध्ये पोहोचलेलं आहे आणि ही बैठक जवळपास सुरू झाल्याची माहिती मिळते. भाजपच्या शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी गेलेलं आहे. याचं कारण आहे की मुंबई पोलिसांनी आपल्या विरोधात जो एफआयआर दाखल केलेला आहे त्या एफआयआरवर आपली खोटी सही आहे असं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. आणि याशिवाय या व्यतिरिक्त आपल्याला आणखी एक तक्रार दाखल करायची होती, एफआयआर दाखल करायचा होता, तो मुंबई पोलिसांनी दाखल करून घेतला नाही अशी ही तक्रार किरीट सोमय्यांची, आणि हीच तक्रार घेऊन ते राज्यपालांकडे पोहोचलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.